नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदेश भागवत, धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर, मिशन ऑर्गॅनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो। तर धन्वंतरी कंपनीच्या माध्यमातून विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानामध्ये आपण काम करतोय। तर धन्वंतरी कंपनीची जी खत औषधं आहेत, हे जे दादा आहेत त्यांना आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा जो आहे गोरिच फ्रॉमची बॅग आहे, ही बॅग आपण ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी संपूर्ण वापरलेली आहे। तर खताच्या बॅगच्या नंतर सुरुवातीला आपण पहिल्याच पाण्यामध्ये ह्या दादांना आपण RPS 76 हा जो प्रॉडक्ट आहे हा पाण्यामधून वापरलेला आहे। ह्याच्याबरोबर आपण बॅक्टोरेज किट आहे। तर बॅक्टोरेज किटमध्ये मित्रांनो नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सिलिकॉन, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम आणि एक फॅम नावाची एक बुरशी आहे, तर ती मायकोरायझा आहे। तर ती काय करते, तर मुळांची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे एक प्रॉडक्ट आपण बॅक्टोरेज किट RPS 76 हे पहिल्या पाण्यामध्ये वापरलेलं आहे। त्यानंतर आपण सेकंड डोससाठी ह्या गोरस अल्ट्राच्या स्लरी प्लस RPS 76 ही दुसऱ्या खतांची जी मात्रा दिली, त्याच्यानंतर आपण ह्या प्लॉटसाठी वापरलेलं आहे। तर दादांकडून आपण जाणून घेऊया की त्यांना हे जे प्रॉडक्ट आहेत हे वापरल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट आलेले आहेत। दादा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव संपत निवृत्ती सुकरे, मुक्काम पोस्ट खडकवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। बर, तर दादा आपल्या ज्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण धन्वंतरी कंपनीची खत औषधं वापरल्याच्या नंतर दादा तुम्हाला काय रिझल्ट आलाय? धन्वंतरी कंपनीची खत औषधं वापरल्याच्या नंतर सुरुवातीपासून जर बोलायचं झालं तर आहे ना, कांद्यांची आहे ना मुळांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली। सुरुवातीला मुळांची वाढ चांगली झाली, मुळांची वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। त्याचबरोबर पातीची उंची चांगली, पातींची उंची संख्या झालेली आहे। त्याचबरोबर पातीच्या वेण्या झालेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे कांद्याचा जो दांडा म्हणतात ना, त्याची मान पोगर, त्याचा पोगर आहे ना मोठ्या प्रमाणावर होऊन कांद्याला पोषक असं आहे ना खाली बळवण्यासाठी त्याचं कार्य होणार आहे, कार्य झालेलं आहे। बरोबर। शेतकरी मित्रांनो, पाहू शकता मित्रांच्या माध्यमातून किंवा पातीचा एक पंजा बनलेला आहे, बरोबर आहे। पातीला चांगली उंची आहे, त्याच्यानंतर खाली बघा कांद्याची मान चांगली आहे। जेवढी मान तुमची मजबूत असणार आहे तेवढी पातीची संख्या चांगली बनणार आहे, आणि जेवढी पातीची संख्या आणि मान चांगली असणार आहे तेवढंच मित्रांनो कांदा फुगण्यासाठी एक चांगली मदत होणार आहे। तर दादा, तुम्ही हे जे आहे खत औषधं वापरल्याच्या नंतर तुम्ही समाधानी आहेत का? आम्ही 100% ना खत औषधं वापरल्यामुळे समाधानी आहोत। सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण जी खत औषधं वापरली त्याच्यानंतर तुम्हाला काय अडचणी आल्या का? आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही। उलटी ही औषधं वापरल्याच्या नंतर जो स्प्रे घ्यायला लागतो ना, तो कमी प्रमाणामध्ये ना शेतकऱ्यांना घ्यावा लागणार। बर, आणि दादा स्प्रे वगैरे घ्यायची जास्त गरज भासत नाही औषधं वापरली। बर, आपल्या कांद्याच्या प्लॉट साठी दादा फवारणी किती झाल्या तुमच्या? 2च झालेले आहेत। 2 फवारणी। आतापर्यंत प्लॉट किती दिवसाचा आहे आपला? आतापर्यंत आहे ना 2.25 महिन्याचा प्लॉट होऊन गेलेला आहे। 2.25 महिन्यामध्ये फक्त आहे ना 2 फवारणी केलेल्या आहे। बर, आणि वापरल्यानंतर तर बी तुम्ही समाधानी आहेत। तर दादा, शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की बाबा खत औषधं वापरली पाहिजेत का? हा, वापरली पाहिजेत। आपल्या कांद्याचा रिझल्ट 1 नंबर आलेला आहे, आणि शेतकरी मित्रांनी पण वापरले पाहिजे ते। तर दादा, शेतकरी मित्रांनी का वापरले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आमच्यासारखं तुम्हाला सुद्धा भरघोस उत्पन्न मिळणार आहे, म्हणून मी सुद्धा सांगतो की ना तुम्ही सुद्धा कांद्याला खत औषधं वापरा आणि आमच्यासारखं भरघोस उत्पन्न घ्या। बर, शेतकरी मित्रांनो, आपल्या धन्वंतरी कंपनीकडं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कुठलंही पीक असू द्या त्याच्यासाठी एक शेड्यूल आहे। तर सुरुवातीच्या मात्रा काय द्यायच्या, खतांची मात्रा काय द्यायची आहे, त्यानंतर कांद्याला ज्यावेळेस बाबा 2 महिने जो पिरियड आहे आपला पहिल्या दिवसापासून तर 3 महिन्यापर्यंत काय काय स्टेपमध्ये काम करायचं आहे याचं संपूर्ण धन्वंतरी कंपनीकडे शेड्यूल आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहे की बाबा त्यांना एक काय रिझल्ट आलेला आहे। मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, धन्यवाद।